हॅलो विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू विजन 24/7 यूट्यूब चॅनल. जसं की विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे, NFL च्या पोस्ट निघाल्या होत्या, म्हणजेच नॅशनल फर्टिलायझर लिमिटेडच्या पोस्ट निघाल्या होत्या, ज्याची लास्ट डेट होती 17/7/2024. तर आय होप की मॅक्सिमम मुलांनी एक्झाम फॉर्म भरला असेल. तर नॅशनल फर्टिलायझर लिमिटेडच्या MSc केमिस्ट्रीच्या पोस्ट निघाल्या होत्या, ज्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया फक्त MSc केमिस्ट्री होतं. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कम्पीट करणारे फक्त तुमच्या लेवलचे होते, म्हणजेच ग्रॅज्युएशन वाले नव्हते याच्यामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मनात बरेचसे ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्या मनात बरेचसे क्वेश्चन्स आले असतील. आता कुठले क्वेश्चन? तर सर, सिलेबस काय राहणार, एक्झाम पेपरचा पॅटर्न काय राहणार, एक्झामचा सिलेक्शन प्रोसेस कशी राहणार आहे, कुठले कुठले टॉपिक्स इम्पॉर्टंट आहे, कुठल्या टॉपिक्सवरती फोकस करायचा, एक्झाम पेपर कसा होणार आहे, OMR शीटवर होणार आहे की नाही होणार आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मनात प्रश्न असेल किती कट ऑफसाठी मार्क्स, मॅक्सिमम मार्क्स पाहिजे. या सर्व प्रश्नांचं उत्तर आज तुम्हाला मिळणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. तर चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, NFL म्हणजेच काय, नॅशनल फर्टिलायझर लिमिटेडची पोस्ट निघाली होती. त्या पोस्टची लास्ट डेट होती 17/7/2024. त्या पोस्टमध्ये मॅनेजमेंट ट्रेनीची एक पोस्ट होती. त्या नोटिफिकेशनमध्ये मॅनेजमेंट ट्रेनीची एक पोस्ट होती, ज्याच्यामध्ये MSc केमिस्ट्रीचे पोरं इलिजिबल होते त्या मॅनेजमेंट ट्रेनीच्या पोस्टसाठी, मॅनेजमेंट ट्रेनी केमिकल लॅबसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, आता MSc केमिस्ट्रीचे कुठले कुठले विद्यार्थी एलिजिबल होते? तर MSc केमिस्ट्री म्हणजे ऑर्गॅनिक स्पेशलायझेशन, इनऑर्गॅनिक स्पेशलायझेशन, फिजिकल स्पेशलायझेशन, ॲनालिटिकल केमिस्ट्रीवाले पोरं, अप्लाइड केमिस्ट्रीवाले पोरं, या सर्व MSc केमिस्ट्रीवाले एलिजिबल होते. त्याच्यामध्ये फक्त क्रायटेरिया काय होता? तर त्यामध्ये क्रायटेरिया होता मिनिमम 60% मार्क्स पाहिजे. आणि जे SC कॅटेगरीचे मुलं आहेत किंवा मग जे अदर बॅकवर्ड क्लासवाले मुलं आहेत त्यांच्यासाठी 50%चा एक क्रायटेरिया होता की 50% पर्यंत त्यांना MSc मध्ये मार्क्स पाहिजे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता याच्यामध्ये सिलेबस कसा राहील किंवा मग पेपर पॅटर्न कसा राहील, तर ते बघूया. तर नोटीसमध्ये बघा, तुम्ही नोटीसमध्ये दिलेलं आहे टोटल नंबर ऑफ एक्झामची टेस्ट, म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, जी टेस्टचा ड्युरेशन राहील, टाइम राहील, तो टेस्टचा टाइम 2 तासाचा राहील. 2 तासाची एक्झाम राहील, म्हणजेच 120 मिनिट्स. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये टोटल क्वेश्चन्स किती राहतील? 150 क्वेश्चन्स राहतील. त्यामधले 100 क्वेश्चन्स विद्यार्थी मित्रांनो केमिस्ट्रीचे राहतील आणि 50 क्वेश्चन्स विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये क्वांटिटेटिव्ह रिजनिंग किंवा मग जनरल इंग्लिश किंवा मग क्वांटिटेटिव्ह अप्टिट्यूड, रिजनिंग, जनरल नॉलेज किंवा मग जनरल अवेअरनेस, याच्यावरती 50 क्वेश्चन्स राहतील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही राहणार आहे. नो निगेटिव्ह मार्किंग, म्हणजेच तुम्ही जो हा पेपर सॉल्व्ह करणार त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग काहीच नाही राहणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, एक्झामचा सिलेबस काय राहील? विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता नोटीसमध्ये दिलेलं आहे, the exam level of the domain subject will be of minimum prescribed educational qualification. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, काय म्हटलेलं इथे की जो एक्झामची लेवल राहील ती डोमेन सब्जेक्टच्या मिनिमम प्रिस्क्राइब्ड एज्युकेशनल क्वालिफिकेशनच्या बेसिसवर राहणार ॲज अप्लिकेबल फॉर इच पोस्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, जो सिलेबस म्हणजे पोस्ट कशाची आहे, कशाची पोस्ट आहे, तर केमिकल लॅबची. आणि केमिकल लॅबच्या पोस्टसाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय दिलेला आहे त्यांनी? MSc केमिस्ट्री. याचाच अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला MSc केमिस्ट्रीचा सिलेबस करायचा आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जो MSc मध्ये सिलेबस केलेला आहे, तुम्ही जो MSc मध्ये अभ्यास झालेला आहे त्यावरतीच क्वेश्चन्स विचारतील. या व्हिडिओ नंतर किंवा मग याच्यावरती म्हणजेच NFL ची जी रिक्रुटमेंट आहे याच्यावरती आम्ही एक कोर्स लॉन्च करणार आहे, जो की एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने राहणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे किंवा मग जे फॉर्म भरून एक्झामची प्रिपरेशन करत आहेत, किंवा मग असे बरेच विद्यार्थी असतील जे नेटचा अभ्यास करत असतील, CSR नेटचा अभ्यास करत असतील केमिकल सायन्सचा, त्यांच्यासाठी तर गोल्डन चान्स आहे, गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे ही. तर त्यांनी पण जर फॉर्म भरला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नक्कीच, कारण येणाऱ्या काही दिवसामध्येच, काही वेळामध्येच आपण एक कोर्स लॉन्च करणार आहे नॅशनल फर्टिलायझर लिमिटेडच्या एक्झामच्या संदर्भात. त्या कोर्समध्ये तुमचा सर्वच कव्हर अप केला जाईल, सर्व सिलेबस प्लस MCQ प्लस टेस्ट पेपर्स म्हणजेच प्रॅक्टिस क्वेश्चन्स पण करून घेतले जातील. तर विद्यार्थी मित्रांनो,
चला तर मग नोटीस बघूया. नोटीसमध्ये काय दिलेलं आहे, डोमेन सब्जेक्ट लेवल म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जे MSc केमिस्ट्री म्हणजेच केमिस्ट्रीचा जितका सिलेबस होता MSc मध्ये त्या सगळ्या सिलेबसवरती एक्झाम राहील. म्हणजे MCQ टाईप एक्झाम राहील. OMR शिफ्टवरती ऑफलाईन एक्झाम राहील. ती ऑफलाईन एक्झाममध्ये मिनिमम तुम्हाला 80% मार्क्स पाहिजे आणि त्यानंतर जो हे होईल इंटरव्ह्यू होईल, इंटरव्ह्यूमध्ये मिनिमम 20% मार्क्स पाहिजे. जेव्हा 80-20चा क्रायटेरिया होईल आणि टोटल किती होतील, 100% होतील. ते 100% त्या पर्सेंटवरून, त्या मार्क्सवरून तुम्हाला तुमचं सिलेक्शन केलं जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशी पण कंडिशन येऊ शकते त्यामध्ये की तुम्हाला पण 80% आहेत आणि समोरच्या व्यक्तीला पण 80% आहेत. तुम्हाला जेवढे मार्क्स आहेत इंटरव्ह्यूमध्ये, समोरच्याला पण इंटरव्ह्यूमध्ये तेवढेच मार्क्स आहेत. तर अशा वेळी काय केलं जाईल, अशा वेळी सिलेक्शन कशाच्या बेसिसवरती केलं जाईल, तर ते एजवरच्या, ज्याची कमी एज राहील तर त्याचं सिलेक्शन होऊन जाईल त्या ठिकाणी. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जो सिलेबस आहे तो सिलेबस तुम्ही बघू शकता. नेटचा जो सिलेबस आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि फिजिकल केमिस्ट्रीचा, या सिलेबसमधून तुम्ही जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते करून सुद्धा गेले तरी तुमची एक्झाम इझिली क्वालिफाय होऊन जाईल, इझिली निघून जाईल असं मला वाटते. कारण विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम पोस्ट कशाची आहे, केमिकल लॅबची म्हणजे पोस्ट लॅबच्या रिलेटेड आहे. म्हणून क्वेश्चन्स जे राहतील तुमचे इझी राहतील. क्वेश्चनची लेवल जास्त डीप मध्ये नाही जाणार. क्वेश्चनची लेवल मॉडरेट राहील, इझी टू हार्डच्या मध्ये किंवा मग मॉडरेट क्वेश्चनची लेवल राहील. तर नेटचा सिलेबस जो आहे तुम्ही बघू शकता. नेटच्या सिलेबसमध्ये जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, जसं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये स्पेक्ट्रोस्कोपी इम्पॉर्टंट आहे लॅबच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. त्यानंतर नेम्ड रिॲक्शन मेकॅनिझम GOC, एवढं करून गेले सफिशियंट आहे. त्यानंतर इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण सिलेबस नाही करायचा आपल्याला. कारण विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण सिलेबस जर करायला बसलं ना तर 6 महिने लागतील आपल्याला. तर पूर्ण सिलेबस नाही करायचा आपल्याला. पूर्ण सिलेबस केल्यापेक्षा त्यामधले जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, ज्याच्यामधून मॅक्सिमम क्वेश्चन येतात आणि त्या क्वेश्चन्सला सॉल्व्ह करून आपण मॅक्सिमम मार्क्स गेन करू शकतो, अशी टॉपिक्सच करायचे. जसं की इनऑर्गॅनिकचं आहे कोऑर्डिनेशन, ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स, बायो इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इनऑर्गॅनिक स्पेक्ट्रोस्कोपी. हे काय गेम चेंजिंग टॉपिक्स आहेत. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, हे जे कोर टॉपिक्स आहेत, हे टॉपिक्स कुठलीही एक्झाम राहिली ना तरी हे टॉपिक्स तर विचारतीलच. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, फिजिकल केमिस्ट्रीमध्ये 3-4 टॉपिक्स करायचे. फॉर एक्झाम्पल केमिकल, थर्मोडायनामिक्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री. त्यानंतर क्वांटम जर जमलं तर क्वांटम, नाहीतर मग स्किप करायचं. नाहीतर मग मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कोपी. असे 3-4 टॉपिक्स इम्पॉर्टंट करून घ्यायचे, जे तुमच्या एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने एकदम गेम चेंजिंग ठरतील. आणि त्यानंतर प्रोसीड व्हायचं. त्यानंतर जे रिझनिंग, जनरल अप्टिट्यूड वगैरे तो सिलेबस कॉमन राहते सगळ्यांना, तर तो करून घ्यायचा. तर विद्यार्थी मित्रांनो, यावेळी एक्झाम होणार आहे. त्यानंतर आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो. आता बरेचशा विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की किती मार्क्सचा क्वेश्चन राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, जास्त मार्क्स म्हणजे जास्त हार्ड लेवलचा क्वेश्चन नाही राहणार. तर याचा अर्थ मार्क्स पण देखील त्याला कमीच राहतील. प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क राहील. तर या हिशोबाने पूर्ण क्वेश्चन्स राहतील. एक क्वेश्चन, प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क्स आणि 1 मार्क्सच्या क्वेश्चनची प्रिपरेशन करायचे. या पॉईंट ऑफ व्ह्यूने अभ्यास करायचा. जास्त ओव्हर थिंकिंग करून इझी क्वेश्चनला कॉम्प्लिकेटेड देखील नाही करायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग भेटूया नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि चॅनलला जोडून राहा.